नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी राजामध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी ही एक इलेक्ट्रिक सायकल बनवलेली आहे। तर मित्रांनो, ही मी कशी बनवली व हिचं ऑनलाईन किट कुठून मागवलं किंवा मी कसं खरेदी केलं, ऑनलाईन खरेदी केलं की ऑफलाईन खरेदी केलं आणि हिची म्हणजे ही किती रेंज देते एका फुल चार्जमध्ये, तर मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे आणि ही किती लोड ओढते ते पण सांगणार आहे। परत त्यासोबतच कोणत्या कंपनीची आहे आणि याचं प्रोसेस काय आहे मागवायचं किंवा हे असेंबल करायचं, तर मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला, तर मित्रांनो, तुम्ही ह्या सायकलचं लुक पाहू शकता कसं आहे। तर ह्या पा ही अशी समोरून दिसते, इथं असं लुक येतं। तर तुम्ही पाहू शकता हिचं पूर्ण लुक। तर मित्रांनो, आता मी ह्या सायकलबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे। तर मित्रांनो, ही सायकल सर्वप्रथम इथून चालू आणि बंद होते, हे तुम्ही पाहू शकता। हे चालू बंदचं आहे आणि त्यासोबत इथे याची बॅटरी आहे आणि इथं बॅटरीच्या खालीच याचं कंट्रोलर फिट आहे, मी तुम्हाला ते नंतर दाखवणारच आहे। तर मित्रांनो, याचे सर्वप्रथम आपण ही फंक्शन पाहून घेऊ। तर हे पहिल्यांदा चालू बंद इथून होते आणि हे चालू झाल्याच्या नंतर इथं आपल्याला एक लाईट स्विच भेटतो चालू बंद करण्यासाठी आणि ही लाईट आहे, ही लाईट म्हणजे आहे चांगली आणि त्यासोबतच याला मागून एक हॉर्न पण येतं, म्हणजे ते आपलं लाईट आणि हॉर्न एकत्रच आहे। तर तुम्ही पाहू शकता लाईट खूप चांगल्या प्रकारे चमकत आहे आणि त्यासोबत मित्रांनो, याच्या स्पीडसाठी 1 2 3 असे घेर पण आहे इथं आणि इथं तुम्ही पाहू शकता हे एक हॉर्न आहे। तर मी तुम्हाला वाजून दाखवतो, हे बघा। तर मित्रांनो, हे असे फंक्शन आहे। त्यासोबत आपल्याला याच्यामध्ये ऑटोकट ब्रेक मिळतात। याचं मित्रांनो मी तुम्हाला काम सांगतो। जसं की आपण मित्रांनो, हा इलेक्ट्रिक सायकल आहे, समजा आपण थोडीशी रेस करू हिला, तर हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही की ही सायकल आता रन होत आहे, हिचं मोटर म्हणजे वर्किंग होत आहे। तर मित्रांनो, वर्किंग होत असताना तुम्ही पाहू शकता हे ऑटोकट ब्रेकचं काम असं आहे की मी थोडासा म्हणजे असा ब्रेक देतो। ब्रेक दिल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की याची ऑटोमॅटिक पॉवर कट झालेली आहे आणि मी ब्रेक सोडतो तर लगेच म्हणजे तुम्हाला मोटर वर्किंगचा आवाज येईल। थोडक्यात मित्रांनो, हे मोटर आता चालू झालेलं आहे आणि हा ब्रेक दाबतो मित्रांनो मी। ह्यामधला कोणताही ब्रेक जर दाबला तरी सुद्धा याचं ऑटोकट म्हणजे याची मोटरची पॉवर कट होते। तर तुम्ही पाहू शकता मी दाबल्यासोबतच याची पॉवर कट झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही एवढे फंक्शन पाहिलेच आहे। तर एवढे फंक्शन आहे हिच्यामध्ये आणि याचसोबत इथं एक पॅडल असिस्ट म्हणून एक म्हणजे याला फंक्शन आहे लावण्यासाठी। तर मी तो लावलेला नाही, त्याचं कारण म्हणजे असं की मला गरज नाही वाटली। जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही लावू शकता किंवा नाही पण लावू शकता। तर त्याचा फायदा असा आहे की जेवढ्या ताकदीने तुम्ही पॅडल मारता तेवढ्याच ताकदीने मोटर रन करतं आणि जिथे तुमची सायकल 20 किलोमीटर तेवढ्या चार्जमध्ये हे देणार आहे किंवा 45 किलोमीटर रेंज देणार आहे, त्याच चार्जमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा 10 ते 15 किलोमीटर रेंज जास्त मिळून जाते। तर मित्रांनो, त्याचा फायदा असा आहे, मी तुम्हाला आता थोडं ह्या
हबबद्दल सांगू शकतो, म्हणजे थोडक्यात मोटर तुम्ही म्हणू शकता याला. तर ह्या मोटरबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. तर हा गेके कंपनीचा हब आहे आणि हा हब म्हणजे जास्त प्रमाणात इलेक्ट्रिक सायकल जे म्हणजे मोठमोठ्या कंपन्या निर्माण करतात त्या याच्यामध्ये याचा वापर केला जातो जास्त प्रमाणात. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणू शकता की ही जी कंपनी आहे ती विश्वासू कंपनी आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता, याच्याबद्दल म्हणजे अजून माहिती देतो मी. तर हे आहे 36V आणि 250 वॉटचा हा हब मोटर आहे. आणि इथं असं 26 असं काहीतरी लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही. तर हे 26चा अर्थ जो असा आहे की याच्यामध्ये जे स्पोक लागणारे हे आपल्याला म्हणजे 26 स्पोकचा म्हणजे याच्यामध्ये होल्स आहे, 26 स्पोकापर्यंत आपण याच्यामध्ये स्पोक आवडू शकतो असं म्हणजे असं आहे ते. तर मी थोडक्यात तुम्हाला ह्या बॅटरीबद्दल थोडीशी माहिती देतो. तर ही बॅटरी पण आहे ना गेके कंपनीची आहे. म्हणजे पॅकिंग तर गेके कंपनीच्या खोक्यामध्ये आलती, पण याच्यावर तुम्ही ब्रँडिंग पाहू शकता की ही होल्टी कंपनीची अशी ब्रँडिंग आहे. तर मला माहिती नाही हे कशामुळे, पण हे असं आहे. पण ही मी तुम्हाला सांगू शकतो की ही बॅटरीसुद्धा गेके कंपनीची आहे आणि याच्यामध्ये जो कंट्रोलर पण वापरलेला आहे तो पण गेके कंपनीचाच आहे. तर तुम्हाला ह्या बॅटरीबद्दल थोडीशी माहिती देतो. तर ही बॅटरीचे इंडिकेशन्स इथे शो होतात, किती चार्ज आहे ते. तर इथे हे 3 इंडिकेशन आहे, इथे जे ते हिरवे आहे आणि इकडचे जे 2 आहे इथे पिवळा व इथं लाल आहे, असे इंडिकेशन आहे. तर मित्रांनो याची जी बॅटरी आहे तुम्ही पाहू शकता. मी सायकल आता बंद करतो आणि याची तुम्हाला बॅटरीची अजून एक म्हणजे हे दाखवतो. तर ही बॅटरीची चावी आहे, तुम्ही पाहू शकता. ही बॅटरीची चावी आहे, ही याला इथे लावली जाते आणि इथे लावल्याच्या नंतर अशी जर फिरवली तर बॅटरी आपली याच्यामधून रिमूव्ह होते. थोडक्यात मी आता हे चावी बिंगवलेली आहे, याचा लॉक अनलॉक झालेला आहे. आता मी ही फक्त बॅटरी अशी धरतो आणि थोडीशी अशी पुढं पुश करतो. तर मी अशी बॅटरी थोडं झोपला. तर मित्रांनो आता बॅटरी म्हणजे अनलॉक झालेली आहे. पहिल्यांदा थोडं चुकलो मी. तर ही जी बॅटरी अशी इथून रिमूव्ह होते. थोडा मित्रांनो ही मी म्हणजे की ही जी बॅटरी आहे ही रिमूव्ह झालेली आहे. तर ही माझ्या हातातीची बॅटरी आहे, पाहू शकता. तर मी ही बॅटरी इथे कॅरेजवर ठेवतो. तर तुम्ही पाहू शकता अशी याची बॅटरी रिमूव्ह होते. बॅटरी रिमूव्ह झाल्याच्या नंतर हिचा लुक असा येतो, तुम्ही पाहू शकता. असा लुक आहे सायकलचा. मित्रांनो इथं जो आहे इथं याच्या आतमध्ये कंट्रोलर आहे आणि कंट्रोलर सुद्धा वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे याच्यामध्ये पाणी जाण्याचं काही हेच नाही. आणि जो हा हब आहे याला IP65 जी वॉटरप्रूफ रेटिंग आहे. त्यामुळे ह्या हबला आपण पाण्यामध्ये जरी चालवलं तरी ह्या हबमध्ये पाणी जाणार नाही. हा फुल वॉटरप्रूफ आहे आणि त्यासोबत ह्या बॅटरीला सुद्धा IP65 ची रेटिंग आहे. त्यामुळे ह्या बॅटरीमध्ये सुद्धा पाणी जाणार नाही आणि पाणी जाऊन हे दोन्ही खराब होणार नाही. आणि मोटर प्लस हा हब आहे याला 1 वर्षाची कंपनीकडून वॉरंटी क्लेम आहे. तर 1 वर्षामध्ये जरी काही झालं, फक्त याला बॉडी डॅमेज झालं नाही पाहिजे, बॅटरीकडून फुटलेली किंवा तुटलेली नाही पाहिजे आणि हबसुद्धा कुठून तुटलेला नाही पाहिजे. जर तुटलेला असला तर ही कंपनी वॉरंटी क्लेम करत नाही. त्यामुळे याचा वापर तर करा, पण असा नका करू की जेणेकरून ही बॅटरी म्हणजे असे फुटेल तुटेल आणि आपट धोपटले करायची नसती ह्या बॅटरीची. जरी ह्या बॅटरीला वर्षामध्ये काही झालं आणि म्हणजे ही बॅटरी समजा अशी फुटून जर खराब नाही झाली, आतल्या आत काही डॅमेज होऊन किंवा आदळून जर खराब झाली तर याची वॉरंटी क्लेम करते कंपनी. तर हिचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता असा आहे. आणि याच्यामध्ये अजून मी तुम्हाला सांगणारच आहे मित्रांनो याची म्हणजे किती प्राईज आहे. तर मी तुम्हाला याची प्राईस पण सांगणार आहे. त्याचसोबत तुम्ही पाहू शकता हा जो बॅटरी पॅक आहे माझ्याकडे, हा तुम्ही पाहू शकता. मॉडेल नंबर इथे काहीतरी आहे, पॉवर इथे तुम्हाला दिसतीये आणि करंट म्हणजे थोडक्यात आपण याला एम्पियर म्हणू शकतो किंवा काही तर असं एम्पियरच हो, एम्पियर म्हणू शकतो याला. तर 9A हा बॅटरी पॅक आहे आणि व्होल्ट 36 व्होल्ट आहे. आणि डेट म्हणजे याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे 11/4/2026. तर असं आहे. आणि हा
9Ah 36 व्होल्टचा बॅटरी पॅक आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही हा बॅटरी पॅक मार्केटमध्ये जर सिंगल परचेस करायला गेला, फक्त हा बॅटरी पॅक तुम्ही मार्केटमध्ये सिंगल परचेस करायला गेला तर ऑनलाईन याची किंमत म्हणजे ऑफलाईनमध्ये तर मी अजून गेलोच नाही किंवा मला ऑफलाईनमध्ये हे असं भेटतच नाही आणि मला नाही वाटत की भेटेल. पण माझ्या इथे तर भेटलं नाही. तर मी याची ऑनलाईन किंमत पाहिली तर नुसती ह्या सिंगल बॅटरीचीच प्राईस जवळजवळ 10 ते 10,500 अशी याची प्राईज आहे ऑनलाईन. तर मित्रांनो, हे जे संपूर्ण किट आहे, हे संपूर्ण किट 19,990 रुपयाचं हे मी ऑनलाईन परचेस केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जरी हे परचेस करायचं असेल तर तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला म्हणजे पुढचा व्हिडिओ जो आहे तो याच्यावरच असेल की म्हणजे मी हे परचेस कसं केलं आणि कुठून हे घेतलं. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओवर जर मला 50 ते 100 जर कॉमेंट जर आले तर मी पुढचा व्हिडिओ नक्कीच मी कसं ऑनलाईन परचेस केलं स्टेप बाय स्टेप पूर्ण तुम्हाला सांगेल. आणि त्याचसोबत मित्रांनो, तुम्हाला जर हे कोणाची जर सायकल अशी म्हणजे साधी सायकलमधून EV कन्वर्ट करायची असेल तर मी स्वतः त्यांना मी इलेक्ट्रिक कन्वर्ट करून देईल. तर मित्रांनो, तुम्हाला माझा नंबर इथे स्क्रीनवर शो होत असेल, इथे स्क्रीनवर मी तुम्हाला नंबर देऊन टाकेल आणि आपलं कमेंट बॉक्समध्ये सुद्धा माझा नंबर आहे. तर मी तुम्हाला माझा नंबर देतो, मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि जर अजून याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर मला कॉल करा. मी तुम्हाला कॉल केल्याच्या नंतर याची पूर्ण माहिती मी तुम्हाला अजून काही जर लागत असेल तर मी नक्कीच देईन. तर मित्रांनो, एक कॉमेंट नक्कीच करा की म्हणजे याचं ऑनलाईन प्रोसिजर काय आहे. आणि जर मला 200 कॉमेंट जर रेंज टेस्टच्या जर आल्या तर मित्रांनो, ही सायकल कंपनीने हिचे जे रनिंग आहे ते 45 किलोमीटर कंपनीने क्लेम केलेलं आहे. 45 किलोमीटर असं कंपनी दावा देत आहे की ही सायकल एका फुल चार्जमध्ये 45 किलोमीटर जाणार. तर मित्रांनो, मला 200 कमेंट जर आले की रेंज टेस्ट करा तर मी याचा नक्कीच रेंज टेस्ट करीन आणि तुम्हाला दाखवेल की एका फुल चार्जमध्ये ही किती किलोमीटर जाते. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, धन्यवाद. तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.